नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट लोणावळा यांच्या वतीने पवना शिक्षण संकुल येथे 12,000 वह्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नितीन अग्रवाल बोलताना म्हणाले की वेळेचा योग्य उपयोग करणारा विद्यार्थीच जीवनात पुढे जातो आणि यशस्वी होतो। विद्यार्थ्यांनी कितीही मोठे झाला तरी आपल्या आईवडिलांना कधीही विसरू नका। या वह्यांचा उपयोग अभ्यासासाठी व लेखनासाठी करा आणि भविष्यात मोठे होऊन समाजाचे नाव उज्ज्वल करा। या कार्यक्रमास श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नितीन अग्रवाल, सचिव प्राध्यापक कुमार धायगुडे, मावळ वार्ता फाउंडेशनचे संजय अडसुळे, तिकोना पेठचे माजी सरपंच साधू मोहोळ, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश धानविले, वारू कोतणीचे मुख्याध्यापक संजय ओवाळ, पवना शिक्षण संकुलाच्या प्राचार्या शीतल शेटे, पर्यवेक्षिका रोशनी मराडे, संकेत मोहोळ, मच्छिंद्र बोडके, मोहन मोहोळ, सौरभ बुटाला तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक कुमार धायगुडे म्हणाले की स्वप्ने मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत करा। प्रत्येक दिवस ही नवीन संधी आहे। शिका, प्रयत्न करा आणि प्रगती करा। तिकोनापेठचे माजी सरपंच साधू मोहोळ यांनी प्रयत्नातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले। त्यांच्या माध्यमातून शाळेतील इयत्ता 1ली ते 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत होता। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शीतल शेट्टी यांनी केले, सूत्रसंचालन ज्येष्ठ अध्यापिका वैशाली वराडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका रोशनी मराडे यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारत काळे, राजकुमार वरगडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली कोयते, विजय वरगडे, गणेश साठे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता। आम्ही शहरामध्ये शववाहिनी चालवतो। ही शववाहिनी लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण परिसर, पोलीस स्टेशन, रेल्वे या भागामध्ये कोणाचंही अपघाती निधन झालं तर त्याची डेड बॉडी भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये विनामूल्य सोडतो। इव्हन ते ज्या गाडीवरून जे पीडित जात असतात तर त्यांच्या सुद्धा लहानपणापासून सगळ्या गोष्टी आम्ही मनात असतात। या गोष्टी करत असतो आता याची प्रेरणा ही आमचे अध्यक्षच आहे। याचबरोबर आम्ही करोना काळामध्ये साधारण 3 महिने आम्ही किचन चालवलं। किचन चालवलं त्यावेळेला पेट्रोल पंप, पाणी पुरवठा विभाग, डॉक्टर्स किंवा हे अत्यावश्यक सेवेचे जेवढे घटक होते त्यांना कोविडच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी अन्न पुरवठा केला। या ग्रामीण भागामध्ये या बालगोपाळांना खायला बिस्किट मिळावं या प्रेरणेनं 2 ट्रक बिस्किट आम्ही वाटले। पोहण्याच्या प्रयत्न आणि नाणी मावळ्याच्या प्रमाणात काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतो, आम्ही रक्तदानाचे कार्यक्रम घेतो, मेडिकल कॅम्प घेत असतो। याशिवाय कोणाला गरज असेल, अत्यंत गरजवंत आला तर संस्थेच्या वतीप्रमाणे त्यांना वैद्यकीय सेवेसाठी सुद्धा आम्ही आर्थिक मदत करत असतो। आमचं कार्यक्षेत्र जे लोणावळा मर्यादित आहे, परंतु आम्ही हा कोविडचा परिसर हा लोणावळ्याचा भाग मानतो। आणि सांगितलं की ह्या भागामध्ये या भागाचा ओलावा, या भागाची माणसं ही आमच्या जवळची। आता मॅडम तुम्ही जो उल्लेख केला हीच मागणी होती आणि त्यावेळेला आम्हाला शक्य झालं आणि आम्ही त्यांना ती स्कूल बस दिली। मला या गोष्टीला 5-7 वर्ष होऊन गेली असती आणि ती चांगल्या पद्धतीने चाललेली आहे। माहीत नाही पण जसं जसं देवशक्ती देईल तसं आमचे अग्रवाल साहेब हे श्री सत्यनारायण भगवंत विष्णूचे उपासक आहेत, त्यामुळे त्या ट्रस्टचं नावच महत्त्व ठेवलं आणि जी काही सेवा केली जाते, जे काही सामाजिक बांधिलकीतून उपक्रम केले जातात हे समाजाप्रती जरी असले तरी ते विष्णूच्या चरणी अर्पण केलेले असतात। तुम्हाला इथं बसलेलं पाहून मला माझं लहानपण आठवलं। मी पण असंच बसायचं, अशीच मस्ती करायची। मॅडम म्हणजे सरळ बसा, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा,
मी 2 मिनिटं ठेवायचं परत तसंच व्हायचं. मी लय खट्याला. पण तुम्ही तसं होऊ नका. आमच्या काळामध्ये शिक्षक धरून खाण्याची आवड. आता शिक्षकांना बंधन झाले, मुलांना मारायचं नाही. घडवलं कसं? मॅडम, आमच्या वेळेस आमचे शिक्षक छडी आणायला आम्हालाच सांगायचे आणि आम्हाला झोडून पाहिजे. म्हणजे आम्ही किती तुमच्या वयात आम्ही किती मजा केली हे तुम्ही पहा. तुम्ही पण खूप मजा करा. शिक्षण हे तुम्ही जो अभ्यास करता ना, हा सक्तीचा नाही पाहिजे, हा इच्छेचा पाहिजे. तुम्हाला मार्क जास्त पडतील त्यासाठी तुम्ही सक्ती करू नका. तुम्ही इच्छेने अभ्यास करा. तुम्हाला त्यापेक्षा तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क पडतील. कारण इच्छेने केलेला अभ्यास हा कायमस्वरूपी लक्षात राहतो. सक्तीने केलेला अभ्यास हा तात्पुरता परीक्षेसाठी लक्षात राहतो. आज या ठिकाणी सगळे माझे बाल मित्र आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत. मी तुमच्या वयात असताना मी हा विचार केला नव्हता की मी मोठं झाल्यानंतर मी असं स्टेजवर येणार, मी सेव झालेलो असणार, मी वया वाटप करणार. तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्यामध्ये टॅलेंट घडलेलं आहे. तुमच्यामध्ये उद्या कोण नगरसेवक होणार आहे, कोण आमदार होणार आहे, कोण खासदार होणार आहे, कोण सरपंच होणार आहे, हे तुम्ही विसरू नका. 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत, 1-2 वर्षात ते मतदार होतील. चांगलं मतदार करा. कुठल्या आयुष्याला बळी जाऊ नका. चांगल्या व्यक्तीला साथ द्या. मॅडम, आम्ही या वह्या वाटतोय, आम्ही काही मदत करत नाही. समाजामध्ये प्रत्येकाचे एक कर्तव्य आहे. या लेकरांमध्ये मला माझी मुलगी, माझा मुलगा दिसतो आणि आम्ही का करू नये? मॅडमने आम्हाला सांगितलं मला आता की हे अभिकरण जे आहे ते आमच्या माजी विद्यार्थ्यांनी निधी गोळा करून बांधून दिलेला आहे. मॅडम, आपण कुणावर आरोप लावतो त्यावेळेस आपण एक बोट असं करतो की हा असा आहे, परंतु त्यावेळेस 3 बोटं आपल्याकडे असतात. हा फॉर्म्युला तुम्हाला लागू होतो. तुम्ही सांगताय माझी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, तर 3 बोटं तुमच्याकडे आहेत. माझी विद्यार्थ्यांना घडवलं तुम्ही. वय हे अत्यावश्यक सेवेसाठी आहे, ते अनावश्यक सेवेसाठी नाही. तुम्ही जोपर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण होत नाही, मोबाईलपासून दूर राहा. आपल्या वह्या पुस्तकांमध्ये शिरा, वाचन करा. वाचन केलं आपली बुद्धी ही बळकट होणार. मॅडम, तुम्ही बोलला आम्हाला बस पाहिजे. निश्चितपणे मी ते आमच्या कमिटीमध्ये तो मुद्दा उपस्थित करेल. किती विद्यार्थी येते आणि कुठल्या येते माझं याचं तुम्ही नियोजन करून आम्हाला व्यवस्थित माहिती द्या. मी हे मागतो आणि देवाची इच्छा असते, आमची इच्छा नसते. परंतु यापूर्वी परत एकदा सांगतो, आपल्या घरी आपल्या आईचं ऐका, आपल्या वडिलांचं ऐका, आपल्या वडीलधाऱ्यांचं ऐका. त्यांचा अपमान करू नका, त्यांची खूप सेवा करा. तसेच आपल्या गुरुजनांचं ऐका, गुरुजनांची सेवा करा. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी दिलेलं आहे.
तुम्ही ह्या वर्षातून दुसऱ्या वर्षी पुढे तुम्ही जाणार, कॉलेजचे 12वीला जाणार, इथे माझे विद्यार्थी होणार, पण शिक्षक हे तुम्हाला शिकवतच राहणार. तुमच्यानंतर दुसरी पिढी, तुमच्यानंतर तिसरी पिढी. म्हणून गुरुजनांचं खूप आदर करा. आपण सर्वांनी या खूप वाचन करा, खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा. संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन, तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय. आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य, गणेश मूर्ती, देवांची वस्त्रे, पूजेची भांडी, विविध प्रकारच्या माळा, हार, फुले, बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय. आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा. साईराज सुगंधालय. प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे. शॉप नंबर 6, नगरपालिका हॉस्पिटल समोर, भांगरवाडी, लोणावळा. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.